सुरू झाले. आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कमलताई इथे हजर आहेत. मुक्ता कार्यक्रमाला सुरुवात करते. तत्पूर्वी पुन्हा एकदा लोकशाही उत्सव समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पर्याय डी स्कूलचे सुद्धा विद्यार्थी आणि पालक इथे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि इतर सगळे कार्यकर्ते, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढची सूत्र मुक्ता. नमस्कार. 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. लोकशाही उत्सव समितीच्या वतीने आम्ही दरवर्षी 26 ते 30 जानेवारी या काळामध्ये लोकशाही उत्सव आणि जीवन उत्सव आयोजित करत असतो. लोकशाही उत्सव हा लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी आणि जीवन उत्सव हा पर्यावरणपूरक समुचित जीवनशैलीचा विचार, उत्पादन आणि सेवा म्हणजे प्रॉडक्ट, सर्व्हिसेस आणि कॉन्सेप्ट याचा प्रचार, प्रसार, प्रदर्शन अशासाठी केला जातो. यावर्षी कोविड निर्बंधांमुळे जीवनोत्सव आपण पहिल्यांदाच ऑनलाईन करणार आहोत. आजपासून 30 तारखेपर्यंत रोज आपण पर्यावरण संदर्भात एकेका विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणार आहोत. कार्यक्रमाची लिंक मी आपल्याला पाठवूच, पण त्याचबरोबर हे व्याख्यान लोकशाही उत्सव #जीवन उत्सव हे मराठीत लिहिलेल्या फेसबुक पेजवर आपल्याला बघता येते. आजपासून रोज संध्याकाळी 4:30 वाजता हे कार्यक्रम होणार आहे, तर आम्हाला जॉईन व्हायला नक्की विसरू नका. जीवन उत्सवामध्ये आम्ही फक्त पर्यावरणाच्या विषयीचे प्रश्नच मांडतो असं नाही, तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि अशी उत्तरं सापडलेल्या व्यक्तींची तुमची भेटही घालून देतो. समुचित जीवनशैलीचा अंगीकार करून भूमिहीन शेतमजूर ते कोट्यावधींची उलाढाल करणारी उद्योजक असा मोठा पल्ला गाठलेल्या कमलताई परदेशी यांच्या हस्ते आज आपण जीवनोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. त्यानिमित्ताने आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. मी सर्वप्रथम कमलताईंना स्टेजवर बोलवते. धन्यवाद. 8 रुपये रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतात राबणारी, प्रसंगी रस्त्यावर खडी फोडणारी कमल देशातच नव्हे तर परदेशातही कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या अंबिका मसाल्यांचे संचालक कमलताई परदेशी हा मोठा प्रवास, मोठा पल्ला त्यांनी गाठलाय. त्यांचा हा जीवन प्रवास आपण त्यांच्याचकडून ऐकणार आहोत. त्यात आपण सुरुवात करूया. आपण अगदी सुरुवातीपासून करूया. सर्वप्रथम सांगा की तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालंय? तिथे बघून सांगितलं तरी चालेल. मी शाळा कशी असते ती पाहिलीच नाही, म्हणजे शाळेत कधी गेले पण नाही आणि पाहिले पण नाही. मग मूळच्या तुम्ही दौंडच्या, तुमच्या लहानपणाविषयी आम्हाला सांगा. माझं लहानपण म्हणजे माहेर माझं बारामतीमध्ये एक छोटं गाव आहे सोनगाव, तिथलं माहेर माझं. आणि ते पण आईवडिलाकडं पण शेतमजूरच हे सगळे कुटुंब ते शेतमध्ये. पण मग तरी तुम्ही 3 भावंड होता ना तुम्ही? आणि मी चौथी बहीण होती, म्हणजे आम्ही 14 जण बहीण भाऊ. 3 भावांच्या पाठीवर मी थोडके सांगायचं म्हणजे लाडकी होती. आणि तिकडे सगळे आनंदी म्हणायचे, आनंदी नावानेच हे सगळे तिकडचे ओळखतात मला. माझ्या मग आनंदी कधीच शाळेत गेली नाही? आनंदी कधीच, म्हणजे शाळा गावामध्ये शेतापासून ती 1-1.5 किलोमीटरवरती शाळा होती. आई म्हणायची शाळेत गेल्यावर रस्त्याने मुलं मारतील, म्हणून शाळेतच जाऊन नाही गेला आईने. मग लग्न किती वर्ष झालं? लग्न माझं मी लग्न वेळेतच केलं, म्हणजे 17-18 वर्षांनीच केलं मी लग्न. लग्न लवकर नाही केलं, पण वयाच्या 7 वर्षापासूनच मला सामाजिक कार्याची खूप आवड होती. मग कोणी आजारी पडलं त्यांच्याबरोबर दवाखान्यात झालं, कोणाची काही लढण्याने कामं त्यांच्याबरोबर झालं. आणि लाडकी असल्यामुळं प्रत्येकासंग बोलण्याचे धाडस पहिल्यापासून आहे. म्हणजे शाळा शिकली नाही, पण बोलायला किती पण पब्लिकमध्ये सांगा तरी बोलणार. मग लग्नानंतरचा प्रवास कसा झाला? म्हणजे आधी तुम्ही शेतमजूर म्हणून काम करायचं, लग्नानंतर पण तसंच झालं? लग्नानंतर बी तसंच. पूर्वीचं कसं होतं, फक्त मुलगा बघायची, त्याच्याकडे शेती आहे का, नोकरी आहे का, घरी किती इस्टेट आहे किंवा काय, हे काही पाहत नव्हते. फक्त जोडा बघायचे आणि जोडा व्यवस्थितही वाटलं त्यांना तर लग्न करून द्यायचे. आणि तिकडं पण शेतमजूरच पुढं पण. मग एवढी लाडाची लेक होती तर शेती वगैरे असं बघून काही लग्न नाही केलं? नाही.
आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास तिथून शेतमजुरी म्हणजे तुम्ही तुरब्याला पण रस्त्यावर खडी फोडायचं काम करायचा, तिथून हे अंबिका मसाल्यांची सुरुवात कशी झाली? लग्न झाल्यानंतर मग आम्ही काही दिवस नगरला राहिलो शेतकऱ्याकडे. द्राक्षे फळबागा ह्या छाटण्या करायच्या आणि गडलिंग करायचं, त्या बागेचं सगळं म्हणजे शेतमजूर हे सगळं काम करायचं बागेचं फळबागांचं. आणि नंतर मग मला 1979ला माझं लग्न झालं. 81ला मोठी मुलगी झाली. आणि मग आम्ही 80-81 तिकडं नगर नेवासा इकडं काढलं. आणि 81-82 काळात आम्ही त्रुंब्याला गेलो. त्रुंब्याला पाण्याच्या पाईपलाईनची नाशिकवरून पाईपलाईन चालू होती, त्याचं खोदकाम आम्ही केलं मग. आणि तिथला प्रसंग असा का मला मोठी मुलगी 6 महिन्याची होती आणि खूप पाऊस यायला लागला. आणि त्रुंब्याच्या त्या परिसरात काही पहिलं नव्हतं, म्हणजे असं वस्ती घरं काही अजिबात नव्हतं. आणि पाऊस यायला लागला, लहान बाळ, मग काय करायचं. तर मी काय केलं, मग मशानभूमी होती आणि त्या मशानभूमीच्या ते साडीची जोडी बांधली 2 खांबाला, त्याच्यात बाळ झोपवलं. म्हणजे अशा परिस्थितीतून हा उद्योग उभा केला. पण शेतमजुरी रस्त्यावर खडी फोडणारे कामगार म्हणून काम करत होता. आणि मग या अंबिका मसाल्यांची सुरुवात, तुम्हाला जो पहिला बचत गट तुम्ही केलात त्याचा प्रवास पण सांगा ना, तो पण इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बँकेत कसा गेला, तिथं काय झालं? आणि मग असं फिरत म्हणजे भरपूर आम्ही जिकडं उदरनिर्वाह करण्याचं साधन म्हणून तिकडं काम केलं. कुठे रस्त्यावर, कुठं पाईपलाईनचं खडी फोडण्याचं, कुठं शेतमजूर, जिथं कुठे 1 रुपया जास्त भेटलं तिकडं कामं केले. नंतर मग असं काम करत करत आम्ही दौंड तालुक्यात आलो, खुडगावमध्ये. माझी मुलगी तेव्हा मोठी मुलगी 12 वर्षाची होती. मग तिचं लग्न केलं, कारण 3 मुलीवरच मी ऑपरेशन केलेलं होतं. कारण गरीब कुटुंब, मग आपण परिवार वाढवायचा, मी हा विचार म्हणजे लहानपणापासून होता का आपण एका मुलीवरच ऑपरेशन करायचं म्हणले, पण समोरचे ऐकत नव्हते. आणि खरं तर महिलेच्या हातात नसतंच हे गोष्टी. आता 50% महिला आता स्वतंत्र झालेल्या आहेत, पण आमच्या काळात नव्हतं ते. मग 3 मुलीवर ऑपरेशन झाल्यानंतर मग फिरत 12 वर्षाची मुलगी माझी खुडबामध्ये झाली. आणि मग तिथं आल्यानंतर त्या मुलीचं लग्न केलं मी तिथंच खुडबावमध्ये. आणि 2 मुली शिक्षणासाठी नगरला टाकल्या. आपल्या जानकीबाई आपटे करालेकर यांचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलला. आणि ह्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी असा विचार केला का आपण कुठेतरी इथंच आसपास मुलींच्या राहिलं पाहिजे. मग खुडबावलाच आम्ही स्थायिक झालो. आणि तिथं 2000 साली थोडंसं महिलांच्यात खुरपायला, संध्याकाळी रात्रीचं 1 लिटर राखेल कुपनवर रॉकेल राहायचं रेशनिंग कार्डवर. तर आमच्याकडे रेशनिंग कार्ड नव्हतं. मग 1 लिटर रॉकेलसाठी रात्रीची गोधडी शिवायची, रात्रभर गोधडी शिवायची, दिवसा मग 8 रुपये रोजाने खुरपायला जायचं. मग हे करत असताना बचत गटाची चळवळ 2000 साली चालू झाली. तर मग बचत गट करायचा, पण कसा करायचा. महिला खुरपायला जरी गेल्या तरी 4 महिला बरोबर लागतात, कुठल्याही कामाला 4 लोक बरोबर लागतात. मग कसं करायचं, कोणाला विचारायचं, काहीच माहीत नव्हतं. मग असं करत रोज दुपारी जेवायला सुटले का ते आमची मीटिंग आहे त्या झाडाखाली. मग महिला म्हणायच्या आपल्याला काहीतरी करायचं, पण कसं करायचं, कोणाला विचारायचं. घरात विचारायला जावं तर घरात सगळे हे येणार लिजिम खेळणारे लोक होते, पेनर. ते म्हणायचे की तुम्हाला काही कळत नाही, लिहिता वाचता येत नाही, तुम्हाला काय बचत म्हणजे काय, हे कशाचं तुम्हाला, याचं काय करायचंय, मुलं बाळ उपाशी जायचे आणि पुरुष दारू प्यायचे. हा, ते पण काम करायचे, पण संध्याकाळी ते पेलेलेच राहायचे. आणि आपण जर म्हणलं ना तर घरात असं आहे की घरात तेल नाही, मीठ नाही, ते म्हणत नाही मला लय टेन्शन आलं, कारण ही परिस्थिती अशी आहे ना, त्याच्यामुळे मला लय टेन्शन आलं, मला टेन्शन आलं आणि म्हणून मला दारू प्यायची. तर हे असं कामं राहायचं. आणि मग एक दिवशी आम्ही शेतमालकी उशीर आल्या रानात, म्हणून आम्ही विचारलं ताई कशामुळे उशीर झाला. त्या म्हणल्या अहो रात्री आमची बचत गटाची मीटिंग झाली आणि आता बचत भरण्यासाठी बँकेत गेलते.
मग मी विचारलं, म्हणलं बचत म्हणजे काय असते? ते म्हणे आम्ही सगळ्या महिला 10 जण एकत्र येतो, पैसे जमा करतो आणि एक रजिस्टर असतं, त्याच्यात सगळ्याची नावं द्यायची, पैसे किती भरले ते टाकायचं आणि ती पैसे दुसऱ्या दिवशी बँकेत भरायचे. तर मग मी त्यांना विचारलं आम्हाला करता येईल का म्हणलं. ते म्हणे मला नाही सांगता यायचं, तुम्ही बँकेतच जाऊन विचारा. तर म्हणजे मला प्रश्न असा होता का आम्हाला शेती नाही, आम्हाला घर नाही, आम्हाला आमचं शिक्षण नाही, मग हे आम्ही करू शकतो का? आणि कागदपत्र नाही. ते कागदपत्र तर ते कळतच नव्हतं, पण हे नाही, हीची अडचण आमच्या फक्त डोक्यात. कागदपत्र काय माहीतच नाही, कुठला कागद कसा राहतो काय राहतो ते. आणि हे काम करत असताना शेतमजूर 7 दिवस काम करायचं. 7व्या दिवशी बाजारची सुट्टी राहायची. बाजारच्या सुट्टीला मग मिलवर शेण आणायचं, घर सारवायचं, 2 वजे सरपण आणायचं, म्हणजे 8 दिवस सरपण पुरलं पाहिजे. गॅस ही काही माहीत नव्हतं आम्हाला. आणि मग ते सरपण आणून टाकायचं. 8 दिवसाचे मुलाबाळांचे कपडे लत्ते हे धुवायचे आणि परत दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. बाजारला जाणार तर नवरे जाणार आमच्या, आम्हाला काही माहीत नव्हतं. आठवडे बाजार पण नव्हता माहीत. आणि मग हे करत असताना बचत गट, तर मग मालकीनबाई म्हणल्या का तुम्ही बँकेत जा आणि चौकशी करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी परत जेवायला सुटलो का मीटिंग. त्या म्हणायला लागल्या अरे आपण जायचं, पण कसं जायचं, एवढ्या मोठ्या बँकेत आपण कसं जाणार? मग एक जण म्हणले आपण असं करू, जाऊन तर बघू, विचारून झालं तर झालं. पण सकाळी 9ला रानात निघायचं, बँका 11 वाजता उघडायची. मग रानात जाताना सगळ्याजणी मिळून भाकरी खुरपं डोक्यावर घेऊन रानात जायचं. रानात गेल्यानंतर मग 10 वाजता त्यांनी माझी पाठ खुरपायची. नाही तर मग माझ्या घरी संध्याकाळी मग धिंगाणा होईल. म्हणजे ती संध्याकाळी 6 वाजले का कंपल्सरी पिऊन यायची सगळ्याचीच. आणि मग 8 रुपये बुडले नाही पाहिजे. तुला काय करायचं मग? अजून पण ग्रामीणमध्ये तेच आहे. 4 महिला एकत्र करायचे, सबलीकरण करायचं म्हणलं तरी ते घरातलेच व्यक्ती म्हणणार का तुला काय करायचं, त्याचं काय, आपल्याला काय कुठं खासदार आमदार व्हायचं, काय गरज आहे का? आपल्या कुटुंबाचं बघा, आपण कशाला दुसऱ्याचं बघायचं? म्हणजे अजून पण हे विचार आहेत का? असं नाही का कोणाच तरी भलं होतंय, आपण त्याला पुढाकार घेतला पाहिजे, आपल्याला कळते ते केलं पाहिजे, या अजिबात नाही. मग खुरपायला गेलो. खुरपायला गेल्यानंतर त्याने म्हणल्या मी तुमची पाठ खुरपतो. आम्ही 13 जणी होतो. तुमचे 8 रुपये बुडणार नाही त्याची काळजी घेतली त्यांनी. आणि मग गेले मी 10 वाजता बँकेत. मी 2-2.5 तास बँकेच्या दारात थांबले, कारण माहीत नाही डायरेक्ट जायचं बँकेमध्ये. एवढ्या मोठ्या बँकेत जायचं म्हणजे एवढ्या मोठ्या घरातच कधी गेलेलो नाही आम्ही, खरं सांगायचं म्हणजे. तर 2-2.5 तास उभे राहिले. मग त्यांनी साहेबांनी बघितलं आणि शिपायला म्हणे अहो ते ताई बरेच वेळ उभे राहिल्यात, त्यांचं काही हरवले का, त्यांना काही पाहिजे का, त्यांचं कोणी येणार आहे, थोडी चौकशी कर बरं म्हणे. ती बाहेर आलं. म्हणे का हो मावशी? म्हणलं काय नाही अहो. का थांबल्या? म्हणलं आम्हाला बचत गट करायचं. ते म्हणे या आतमध्ये. साहेबांच्या पुढे गेले. साहेबांच्या पुढे गेल्यावर साहेब म्हणले बसा मावशी. बसले. म्हणे काय करायचं तुम्हाला? म्हणलं आम्हाला ना बचत गट करायचं. मग काय अडचण आहे तुम्हाला? म्हणलं आम्हाला काही कळत नाही, आम्हाला घर नाही, शेती नाही आणि शिक्षण नाही, मग करता येतो का? करता येतो म्हणे, त्याचं काही नाही. मग काय लागेल? तुम्ही काय नाही म्हणे, तुमचं रेशनिंग कार्डची झेरॉक्स आणा आणि पैसे आणा भरा. मग किती पैसे लागतील? ते म्हणे किती, 1 रुपया भरा, 100 रुपये भरा, 1000 रुपये भरा, बँक तुमचीच आहे. मग सगळं विचारून घेतलं आणि बरे म्हटलं. मग परत रानात आले तर दुपार झाली होती. दुपारची सुट्टी झाली जेवणाची. सगळ्या महिला झाडाखाली. महिलांना असं म्हणजे काय झालं काय नाही झालं, चांगलं झालं का, आपल्यासारखं होतंय का, हे विचार त्यांचे. मग गेल्या गेल्या बसलं. मी त्यांना सांगितलं सगळं बँकेत असं आहे. काय नाही बँकेला, आपण डायरेक्ट जायचं आणि बोलायचं त्यांच्या संग, काय नाही म्हणलं. मोठं अगदी धाडस केल्यासारखं वाटत होतं. खूप आनंद झाला. म्हणजे बँक आपल्यासारखेच लोक आहेत बँकेत असं वाटायला लागलं. काही आपण खुरपायला जातो, फक्त मालकच आपल्या संग चांगला बोलतो, एवढाच विचार होता आमचा. पण असं वाटायला लागलं का अरे हे मालकांच्या पेक्षा साहेब लोक चांगले आहेत आपल्याला. मग सगळं बोलून चाललं. मग त्यांच्या संग
त्या म्हणल्या मग ठीक आहे. पण मीटिंग हे महत्वाचीच असते कुठल्याही गोष्टीला, आम्हाला ते कळत नव्हतं. मग मीटिंग म्हणजे आमची ती दुपारी जेवाय सुटल्यावरच मीटिंग, संध्याकाळी घरी गेलं की ज्याचे त्याच्या घरी चिडीचिड, कारण ज्याचे त्याच्या घरचंच नाटक ते आवरत नव्हतं. सिक्रेट मिशन होतं. हा, आणि मग झाली ती मीटिंग. मग असं आमचं 7-8 दिवस चाललं, रोजची मीटिंग. काहीतरी करायचं, बचत करायची, पण कशी करायची? 8 रुपये तर घरी गेले पाहिजे. 8 रुपये जर घरी नाही दिले तर मग घरी भांडणं होते. भांडणं झाले तर मग सगळंच, मग म्हणते चला आपल्याला गावात राहायचंच नाही, चला बिराड घेऊन दुसऱ्या गावाला. मग झाले हे सगळ्या महिला जुळवलेल्या पांगल्या सगळ्या, आणि परत कुठं जाऊन एकत्र करणार आहे. मग असं त्याच्यासाठी मग घरी माहीतच नव्हतं करत. मग एक दिवस काय झाले, एक महिला म्हणले आपण असं करायचं का? म्हणले आपल्याला रोज पहाटे उठायची सवय, पहाटे उठायचं, लवकर काम आवरायचं, आणि ज्या शेतात कामाला जायचं त्याच्या जवळच एखाद्या शेतकऱ्याचं उक्तं काम घ्यायचं. सकाळी 2 तास वर टाइम करायचं, त्याचे 10-5 रुपये असते आणि ते जमवायचे. संध्याकाळी 1 तास वर टाइम करायचा. संध्याकाळी 6ला घरी येतो ना, 7-7:30ला घरी जायचं. सकाळी 6ला घराच्या बाहेर पडायचं. आठवड्याची 25 रुपये करायची आणि महिन्यात 100 रुपये बचत करायची. बघ, दुसऱ्या महिला पण सगळ्या हा म्हणल्या. हा म्हणल्यावर मग आम्ही ती उक्त्या कामाला सुरुवात केली. आठवड्याची 25 रुपये, महिन्याची 100 झाले. जेव्हा ते 1300 रुपये झाले 13 महिलांचे, आम्हाला इतका आनंद झाला. एवढे पैसे जमा होत्यात महिला एकत्र आल्यावर. 1300 रुपये म्हणजे आम्हाला काही 1000 म्हणजे बघायलाच भेटत नव्हते. ही एवढे पैसे महिलांना सगळे आनंद झाला, आपल्याकडे एवढे पैसे जमतात, आपण करू शकतो. मग आम्ही दुसऱ्या दिवशी रेशनिंग कार्ड नव्हतं आमच्याकडं. मग 13 जणी, ते 1 जणीचा नवरा ट्रक ड्रायव्हर होता, ती लायसन काढण्यासाठी त्यांनी ती रेशनिंग कार्ड काढलेलं होतं. मग आम्ही तिलाच अधिकार दिला, तुझ्याकडे रेशनिंग कार्ड येईल ना, मग तूच अध्यक्ष आता. हा, कारण तिच्याकडे कागदपत्र आहे ना, म्हणजे अज्ञान पण होतं, कळत नव्हतं का तुझं कागदपत्र आहेत ना बाई, मग तूच अध्यक्ष, तूच सांभाळायचं सगळं बँकेचं. मग बँकेत खातं खोलायला गेलो. एवढ्या मोठ्या बँकेत 10 रुपये 2 रुपयाने कसं खातं खोलायचं? मग 100ची बचत चालू केली. सगळ्याजणी मिळून बँकेत गेलं? नाही, 2घी जणीच गेलो. मग गेल्यानंतर ते खातं खोललं. खातं खोलल्यानंतर मग आम्हाला वाटायला लागलं आपल्याकडे लय पैसे झाले, नाही का? थोडक्यात सांगायचं म्हणजे थोडं पैसा आला का उतवळापणा येतो माणसाला, पण ते नाही पाहिजे माणसात. आमचं अज्ञान पण होतं. असं वाटायला लागलं 1300 रुपये आपल्याकडे, आपण बँकेत भरल्यात. म्हणजे बँक म्हणजे काय, आमच्या पाठीमागच्या 4 पिढीला पण माहित नाही बँक, आणि ते आम्ही केलं. म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला, खासदार झाल्यासारखं वाटलं. हा, खूप मोठा आनंद तो. आणि मग 1300 रुपये भरून आल्यानंतर मग आमची रोजची मीटिंग. खुरपताना पण कामात विषय, शेजारी पात्र राहायची विषय, आपण काहीतरी करायचं, आपण काहीतरी करायचं. पण करायचं काय? मी म्हणले काहीतरी करायचं, दुसरी म्हणायची काय करते, तिसरी लगेच म्हणायची आठवड्याच्या बाजारला जाते का तू? नाही. मग काय विकतंय बाजारात आहे का माहिती? नाही. मग काय घेणार, काय विकणार? काहीतरी करायचं म्हणजे नक्की काय करायचं? चाललंय हेच बरं चाललंय, आपले पैसे जमवू, काय करायचं ती ह्यातच बघू. असं करत करत 3 महिने पैसे भरले, 3900 रुपये झाले आमच्याकडे. आणि मग पहिलं म्हणायला लागलं किती पैसे व्हायला लागले ते. म्हणजे पोरं शिकवायचे, कोणाचं इंजिनियर करायचे, कोणाचे मुलं डॉक्टर करायचे, कोणाचं काय, म्हणजे असे मोठे मोठे विचार यायला लागले. मग आणि विचार एवढेच राहायचे. मग जी पहिले पूर्वीचे विचार होते आमचे ते काय व्हायचे, रात्री जनावराले दारू पिऊन आला, तिला लय मारलं, पोरांना तेल मीठ नाही, पोरांना कपडे नाही, पोरं शाळेत जातात, कोणाचे तरी कपडे असले तर जाते. आज असेच गेले होते, रात्री पोरं उपाशीच झोपले, दारू पिऊन लय धिंगाणा केला. एवढाच विषय, बाकीचं काहीच माहित नव्हतं. फक्त रोजची घरची गारहाणी सांगायची, फक्त एवढाच विषय निघायचा. आणि आमच्यात शेअर केलं का मग तिने दुसऱ्याने सांगायचं, जाऊ दे मरू, डोक्यातून काढ, तुझ्या मुलांना नाही ना काही 10-5 रुपये माझ्याकडून घेऊन जा. असं एकामेकीला खालीवर करून सावरून घ्यायचं. मग असं करत मग तू विचार का आपल्याकडे आता 4000 रुपये झाले 100 कमी, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. एक दिवस दुपारच्या झाडाखाली बसलेलो, एक महिला अजिबात आमची बोलत नव्हती, फक्त ऐकून घ्यायची. ती म्हणायची काय आहे, रोजचं गारण आहे, रोजच आहे म्हणायची. काय त्याला गारण करायचं,
म्हणजे आपलं त्याचं सगळं हे करून नाही का माणूस म्हणजे घरातली कधीच परिस्थिती लोकांना दाखवत नाही असं ती म्हणायची आम्हाला, दाखवायचीच नाही, काय होणार आहे त्याने म्हणायची. मग ती म्हणली का काय ग म्हणली तुम्हाला करायचंच आहे ना, मग एक काम करा, मसाले कुटायचे का म्हणजे आपण मसाला कुटायचा का, म्हणलं कुटायचा पण दुसरी लगेच म्हणजे इकायचा कुठं, इकायला तर जावं लागल. मग तिसरी म्हणली नाही विकलं ना आपण वाटून घेऊ आपल्या आपल्या घरी, आपणच करू आणि आपणच वाटून घेऊ. नाही विकल्यावर काय मग आपल्याला तर लागतोच ना घरी म्हणे, आपण वाटून घेऊ. म्हणजे तिने ती पर्याय शोधला, ते पण मान्य म्हणजे खूप महत्वाचा होता. नाही विकला तर नाही विकला, म्हणजे आता आम्ही 13 जणीत वाटून घेणार, म्हणजे मसाला किती करणार बघा, आमचे विचार बी किती मोठे होते. ती म्हणली वाटून घेऊ आपण, चालतंय. मग लगेच आमचं ते सगळं विचार झाला. दुसऱ्या दिवशी बँकेत जायचं पैसे आले. मग ते सगळ्या जणींनी बसायचं मिटिंगला. अजून पण 10 तारखेची मिटिंग असते, सगळे असतात मिटिंगला. आणि त्याच महिला आहेत आता सहकारी संस्थेत, त्या डायरेक्टर बॉडीवरती आहेत. मी मुख्य प्रवर्तक मीच आहे आणि चेअरमन पण मला त्यांनी केलेले. तर मग बसलो, एक म्हणले थोडेच पैसे काढा, म्हणजे चालते. म्हणजे तिला वाटलं कमी जास्त खालीवर झालं तर परत अनेक 3 दिवस येते, चालतंय म्हणलं. मग 300 रुपये काढायचे ठरले आमचे. 300 रुपये काढायचे. दुसरी म्हणली मापात पैसे काढा, मापात त्याचा व्यवहार ठेवा, आपल्याला लिहिता वाचता येत नाही तर काय शेतकऱ्याच्या घरी वसुलीची गाडी येते ना, तशी गाडी येईन आपल्या घरी. आणि आपले येत ना ते गाडीचं समजून नाही घ्यायचे, आपल्यालाच मरस्तव मारते म्हणे, याचा विचार करा. म्हणलं चालत. मग 300 रुपये काढले. 300 रुपये काढून दौंडला जायचं. पण जायचं कसं, आता घरी नवऱ्याला माहीत होईल तर भांडणं होते. मग घरी स्वयंपाक पाणी करायचा, खुरपं घ्यायचं, भाकर बांधून घ्यायची, रानात निघायचं. आणि माझ्यापासून खुडबाव स्टेशन जवळ आहे, त्या स्टेशनला जायचं. तिथनी त्या 12 महिला खुरपायला पाठवायच्या. तुमच्यावरचं काम करणार. हा, ते 8 रुपये बुडवायचेच नाही. आणि त्यांनी माझ्यावरचं काम करायचं. मी 9:30ची बारामती पॅसेंजरने दौंडला जायचं. दौंडला गेल्यानंतर पंचायत समिती, तहसील कचेरी, महाराष्ट्र बँकेच्या ठिकाणी, शासकीय ऑफिस, तिथं जायचं. आणि जाऊन फक्त सांगायचे सर आमच्या बचत गटाचे मसाले आहेत. आता ती मसाले करायच्या अगोदर नाही, ती मसाले करायच्या अगोदर दौंडला जाऊन माल आणायचा. 300 रुपये घेतल्या माल आणायचा. तर मग 1 किलो मिरची, अर्धा किलो धना, सगळं तोळ्यातलं सामान. आता ही लवंग मिरी तोळ्यात आणलेली, घरी आणल्यावर ते सगळे दुकानवाल्यांनी गठुडं बांधून दिलेलं. मग ह्याच्यातलं निवडायचं कसं, आता ही 1 किलो मिरचीला एवढा मसाला नाही वापरायचा 100-150 रुपयाचा. मग ही निवडायचं कसं, याचे घटक नावं कोणाला माहिती आहे. 4 ते 5 दुकानं होते. 4700 लोकसंख्येचं गाव आहे. ते 4-5 दुकानं सगळीकडं महिला हिंडल्या. काय ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात दुकानवाल्या. ते म्हणायचे आम्हाला काय माहित नाही, आम्ही घेतो बरणीत ठेवतो, गरम मसाला मागितला का लोकांना वजन करून देतो, याची नावं माहित नाही. ते झालं. दुसरा राऊंड मग काय, मिरची आणली, धना आणला, पण हे कुटायचा कशात हे आम्हाला माहित नाही. ह्याला पुढं उखळ लागत, दगडाचं खलबत्ता लागत किंवा मिक्सर लागत, ह्याचं काही ज्ञान नाही. मग ती मिरची आणल्यावर विचार, आता कुटायचं कशात. मग शेजाऱ्याचं इथं उखळ होतं एवढं मोठं दगडाचं, ते 2 जणींनी डोक्यावर उचलून आणायचं. संध्याकाळी स्वयंपाक करायचा, मुलं बाळं यांना सगळ्यांना जेवायला घालायचं. आणि मग शेळ्या बांधायच्या, पुन्हा ती मिरची भाजायची चुली मांडून आणि त्या उखळात कुटायचं. हे पण घरात न कळू देता. न कळू देता. अरे बापरे. आणि मग 10-11 वाजायचे आम्हाला हे सगळं आवरायला, सगळं जेवणा खावण्याचं. 10 नंतर हे चालायचं आमचं. त्यांना उपाशी ठेवलं तर आणि भांडणं होते. आणि मग मिरची भाजत असताना मिरची भाजायची, मग ती कुटायची हातावनी. कुटून मग शेजारी दुकाने होतं, त्या दुकानवाल्याचं गिराईक जास्त तिथं थांबायचं उभं राहून लाईनला. आणि मग गिराईक गेल्यावर त्याच्या काट्यावरती वजन करायचं आपण. कारण आपण जर मध्ये केलं तर ते आपलं वजन करून देणार नाही. मग त्याचं गिराईक होऊन द्यायचं आणि मग ते वजन करायचं. वजन करायचं 50 ग्रॅम मसाला, 200 ग्रॅम कॅरीगर. तिकडून तिकडे चाललेला, त्याच्यावर नाव नाही, गाव नाही, काय नाही. दौंडला इकायला गेल्या मग पंचायत समिती, महाराष्ट्र बँक सगळीकडं. पण मग घरी कधी कळलं. सांगते ना.
आणि मग हे करत असताना ते मसाले विकायचा आणि तेवढ्याच पैशाचं परत मिरची दाणा घेऊन दौंडवरून यायचं. आणि म्हणजे त्या काळात शिकलेल्या नसल्या तरी त्यांना हे बिझनेस ट्रिक्स मात्र माहिती होत्या. हा, ही पैसा खर्चायचा खर्च नाही, करायचं नाही. खर्च करायचा नाही. मग 300 रुपयाचं 500 झाले, 500चं 600 झाले, 600चं 1000 झालं. तसं तसं मसाला वाढवत गेलो आम्ही. पण मग खरेदी कोण करत होतं? तुम्हीच मीच विकायचं? मीच माझ्याकडं. आणि विकायचा कोणाला? मी विकायचं सगळं शासकीय ऑफिसला जाऊन. मला अजून पण म्हणजे ऑफिसमध्ये जायचं, दरवाज्यात उभं राहायचं, सर आत येऊ का विचारायचं. ऑफिसमध्ये कधी जायचं? 2च्या नंतर जायचं, जेवण झाल्यानंतर. सकाळी सकाळी जायचं नाही. सकाळी 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 जर गेलं तर कसं असतं, घरचं टेन्शन असतं साहेब लोकांना, परत आल्या ऑफिसचं असतं. आणि त्याच्यात आपण जर गेलो तर आपल्याला कुणीच बोलत नाही, म्हणजे ती बोलण्याच्या मनस्थितीत नसते. मग त्याच्यासाठी दुपारी 2:30च्या नंतर आपण आतमध्ये जायचं. गेल्यानंतर मग सरांना विचारायचं. मग ते सर काय करतात, टेबलवर मसाला लावा म्हणतात. तिथं कोणी 1 रुपयाचं कमी घेत नव्हतं. माझ्याकडे बघून सुट्टे नसले ना तर कोणी 10-20 रुपये तसेच द्यायचे. ते म्हणायचे राहू देता येईल तुम्हाला, घेऊन जा. आणि मसाले घरचे राहायचे. म्हणजे आज पण तसेच मसाले चुली, फॅक्टरीपर्यंत आलो आपण तरी चुलीवरच भाजून सगळं तयार होतं आपलं. आणि मग हे चालू असायचं, मार्केटिंग बी मीच करायची. ते पैसे येतात, ते पैसे मग दुसऱ्या कच्च्या मालात घालायचं, येताना कच्चा माल घेऊन यायचं. असं आमचं 1 वर्षभर चाललं. घरातलं माहिती होतं. आता एक दिवशी काय झालं, मिरची भाजायला लागलो आणि 4-5 जणी असायच्या. मग पटकन लवकर कसं आवरण आपलं 1-2 तासात आवरायचं. परत सकाळी लवकर उठायचे, मग लवकर झोपण्यासाठी मिरची भाजायला काढली. 11 वाजता माझे मिस्टर लगेच उठले. काय करता म्हणे? काय नाही म्हणे काका, मिरची भाजते. तर तिथं विषय संपला होता ना. दुसरी पोरगी लगेच म्हणे काका आज मिरची भाजणार आहे आणि हे मसाला विकायला येणार आहे. अरे बापरे, बिंग फुटलं. काका, हा बिंग फुटलं. काका लगेच म्हणे काय म्हणे तुमचे अवतार बघा म्हणे, तुमच्याकडे बघून कोणते मसाला घ्यायचं म्हणे. हा, शेजारी एवढी मोठी सोनाची फॅक्टरी चालली, तिथं दळलं ते इथं वास येतोय, ते सोडून तुमचे मसाले कोण खाणार आहे म्हणे. स्वतः झोपत नाही, दुसऱ्या झोपा येऊन येणार म्हणे. जा झोपा म्हणे, ठेवा ते सगळं गुंडळ. पुरी चिडीचिड झाली. दुसऱ्या ह्या 3 जणी होते, ह्या लागल्या की गाव बडबड करायला. जाऊ द्या, शांत राहा. म्हणजे कुठलाही बिझनेस करा, कुठलंही शिखर गाठायचं असलं तर त्याला शांतता ठेवावं त्या व्यक्तीने. कधी पण जिभेवरती खडीसाखर, डोक्यावरती बर्फ आणि हृदय मात्र लोखंडी पाहिजे, दगडासारखं. ते कधीच म्हणजे त्याचा टपरा नाही ओढला पाहिजे. अरे वा. तर हे जर काम केलं ना तर तुम्हाला सगळं काही यशस्वी होतं. तुम्ही जे काही केलं ते आता इथपर्यंत आपला भारत देश आणला तर ही सगळे माणसंच होते हे सगळं घडवणारे. बरोबर. आज आपला देश स्वतंत्र झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, ही सगळे करणारे माणसंच होते. फक्त ध्येय धरून डोक्यावरती बर्फ, जिभेवरती खडीसाखर, 4 माणसं आपल्या बरोबर आणि कशी जोडल्या जातात एवढेच काम केले त्यांनी. आणि हे जर करत राहिलं ना तर सगळं काही होतं. त्या महिलांना मग तिथं आधार दिला. थांबा म्हणलं. ते मग थांबा, आता आपल्याला वेळेचं बघता आपल्याला दौंडपासून बिग बाजार पर्यंत कशा आलात मग तुम्ही? हेच आता मी सांगते, थोडं मी तरी शॉर्टकटमध्ये सांगते. आणि मग त्या बाजार तसे म्हटल्यानंतर मग थांबवलं. मिरची कुटली. मिरची कुटल्यानंतर भीमथडी जत्रेत आमचा मसाला पुण्यामध्ये सिलेक्ट झाला. पहिली दख्खन यात्रा ॲग्रिकल्चर कॉलेजला भरलेली. आणि मग तिथं मसाले आणले. आम्हाला साहेब लोक DRD म्हणायचे, कमलताई तयारी झाली का? मी म्हणायची हा, आमच्या 5-6 महिला तयार आहे. म्हणजे तयारी म्हणजे हा शब्द कळत नव्हता का, प्रोडक्शन तयार झालं का. ते म्हणायचे कमलताई यायला तयार आहे. हा. आणि मला कसं वाटायचं महिलाच म्हणते साहेब, कमलताई तयारी झाली का? मी म्हणायचे हा, आमची 5-6 महिला तयार आहेत. मी असं करत करत आम्ही 5 जणी 6 जणी इथं भीमथडी जत्रेत आलो. 5 किलो कांदा मसाला आणि 6 महिला. 60 रुपये किलो कांदा मसाला होता तेव्हा. आणि मग काय करायचं, तिथं आले एका दिवसात ते गावाकडचा मसाला संपून गेला. मग ते 300 रुपये झाले 60 रुपयांनी त्या मसाल्याचे. संध्याकाळी बसल्या डोक्याला हात लावून आता काय करायचं. मग शिळ्या पाक्या भाकरी होत्या, खायला घातल्या आणि झोपा म्हणलं, सकाळ बघू काय. सकाळी त्यांना विचारलं अगं तुमचं पुण्यात कुणी आहे का? तर एक म्हणले माझे चुलते राहतात हडपसरला. म्हणलं मग जाता का तुम्ही?
तुम्हाला हे 300 रुपये देते. 300चे 3000 झाले ना तरी सगळे वरचे पैसे तुम्हाला. 300 रुपये मला मसाल्यात टाकायला द्यायचं. पण 4 दिवस बसून काय करणार आहे? 5 दिवस पुण्याला यायचं, घरी सांगून आलो येणार नाही, 5 दिवस पुण्याला चाललो, आमचा मसाला पुण्याला चाललाय, म्हणजे खूप मोठा आनंद तो. आणि गेल्या त्या दोघे जणी. गेल्यानंतर त्यांनी काय केलं, गेल्या हडपसरला चुलत्याकडं नाही गेल्या, काय नाही, बसमधली उतरल्या. केळीचा गाडा दिसला, कलिंगडाचा गाडा दिसला. एकीने कलिंगड घेतले आणि एकीने केळी घेतली 4-5 डझन. कलिंगडवाल्याने सांगितलं की ह्याच्या 20 फाका करा, एका परातीत ताटात ठेवा आणि गेटवर थांबा. येणाऱ्या कस्टमरला 5 रुपयाला फोड, 5 रुपयाला फोड म्हणलं का ते घेतात म्हणे. 100 रुपये कलिंगडाचे होते. ठीक आहे, आले ते कलिंगडाने ते घेऊन. परत येताना बसमध्ये केळीचं पूर्ण शिकरण झालं, केळी एक नाही शिल्लक राहिली. कलिंगड राहिल्यावर मग ते जसं जेवणाची स्टॉल असते त्यांच्याकडून परत आणली चाकू. भीमथडीला आल्या. हा, परत आले घेऊन. आणि मग ती चाकू आणला, परत आणली ती 20 फोडी कलिंगड धुतलं, त्याच्या 20 फाका केल्या आणि म्हणलं आता गेटवर तुम्हाला सांगितलं. ती केळीवाली आणि कलिंगडवाली दोघींनी एकामेकीकडे बघितलं आणि केली रडायला सुरुवात. दोघींनी पण तिथंच लागलं रडायला. आम्ही कसं विकायचं? म्हणलं आता तुम्हाला कसं सांगितलं होतं कलिंगडवाल्याने? सांगितलं पण कसं विकायचं म्हणे, आपली काही ओळखीची नाही, पाळखीची नाही, घ्या कलिंगड कसं म्हणायचं? मग खरं तर आपला महाराष्ट्र देश ना मार्केटिंगमध्ये ह्याच्यामुळं मागे आहे. शेतकऱ्यांनी जर माल पिकवला आणि तो माल स्वतः जर शेतकऱ्याची महिला झाडाखाली उभी राहून मार्केटिंग केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि सगळ्या म्हणजे ही आत्महत्या भानगडी ह्या जे आहेत ना शेतकऱ्याच्या, ह्या सगळ्या थांबतील. पण हे करत नाहीत आपल्या महिला, त्यांना लाज वाटते त्याची. आणि मग ती कलिंगड चिरलेलं मी एका टेबलवर कोपऱ्यावर परत मांडली. ती 5 कलिंगड राहिलेले पाणी मारलं, फ्रेश केले, त्याचा देठ फुटला चाकोनी आणि ती बारीक खुडी चाकोनी केल्या. येणाऱ्या कस्टमरला तिलाच उभी केली की येणाऱ्या कस्टमरला तेच ती 75 शुगर कलिंगड हे म्हणायचं. आणि मी पुढे आले का म्हणायची गाडीपर्यंत डिलिव्हरी, कारण कलिंगडच तितकं मोठं होतं ते, म्हणजे गाडीपर्यंत महिला पोहोच करते. असं करून मग ती 500 रुपयाची ती 5 कलिंगड विकली मी, 100ला एक विकलं. आणि मग त्याच्यानंतर महाशिवरात्री मागच्या महिन्यातच असतं ते एक्झिबिशन लागलेलं. मग महाशिवरात्री होती, मी मार्केटला आली मग ती 500 रुपये घेऊन. मार्केट यार्डला आल्यानंतर 50 रुपये शेकडा कौट होते, 50 रुपयाची 100 कौट होते. आणि मग मी 300 कौट घेतलं, ते 50 रुपये रिक्षात दिलं आणि तिथे गेले. तिथे गेल्यानंतर एक साईज कौट चांगले 3 कौट मांडली टेबलवर आणि 10ला 3. एखाद्याने शंका घेतली का कमल ते चांगलं निघत का, ते लगेच आपटायचं, फोडायचं. फ्रेश असलं तर घेऊन जावा, फोडल्याला ज्यांनी विचारलं त्यांनाच द्यायचं, फ्रेश असलं तर. खराब निघालं दुसरं द्यायचं. असं करून 9,500ची कौट विकली मी तिथे. म्हणजे एका मसाल्यासाठी आलेल्या त्यातनं दुसरा धंदा सुरू केला, पण 5 दिवस इथेच तग धरून राहिले, तिथंच राहिलो. आणि मग DRDने आम्हाला 1100 रुपयाचा चेक बक्षीस दिला तिथं भीमथडीमध्ये. आणि मग त्याच्यामुळं मग तिथून पुढे मुंबईला महालक्ष्मीला गेलो. तिथनं त्यांची गाडी सुरू झाली, तिथून सुरुवात झाली. म्हणजे सिटीमध्ये मिस्टरांची काही रिॲक्शन होती? नाही, मग ते म्हणायला लागले पुण्याला बोलवले ह्यांना, मुंबईला बोलवायला लागले. म्हणजे ते पण मग नंतर आमच्या बरोबर व्यवस्थित ऐकलंय की आता तेच त्यांचं सेक्रेटरी म्हणून काम बघतात. आणि मग मुंबईला महालक्ष्मी सरसला गट झाला, कारण हा शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करणारा एवढाच एकमेव गट आहे. आणि शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करणारी अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था ही महाराष्ट्रात एवढीच आहे. अरे वा, महाराष्ट्र राज्यात एवढीच आहे. आणि मग हे माल महालक्ष्मी सरसला मुंबईला बोलवलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला म्हणजे ती मागचं सगळं विसरून गेलो. 10 किलो मसाला परत साहेब विचारायचे कमल तयारी झाली का? आम्ही म्हणे हा 7-8 महिने आहेत आमच्या. म्हणजे ती मसाल्याचं विसरून गेलो का प्रोडक्शन विचारतात हे. आणि आम्ही काय सांगायचो आमच्या महिला तयार आहे. आम्हाला कसं वाटायचं बाया येतात का नाही म्हणूनच विचारतात, कारण शेतकऱ्याच्या इथं तेवढंच माहिती होतं कमल ताई आज किती बाया कामाला येणार आहे. आम्ही आहे 10-12 जणी. मग सगळे तयार आहेत ना? मग तयार आहे का? तयार हा शब्द आम्ही म्हणायचो हा महिला तयार आहे, म्हणजे मसाल्याचा विषयच नव्हता. त्यांना घरी सांगितलेलं आहे घरनं काय घराबाहेर पडायला तयार आहे, तयार आहे, एवढं महत्वाचा मुद्दा. हा,
बरं. आणि मग गेलो मुंबईला 10 किलो मसाला आणि 6 जण परत केलो. तिथं गेल्यानंतर घाटी मसाला आमच्याकडे बघून गावाकडचा मसाला तो पण एका दिवसात संपला. मग संध्याकाळी मग यांनी डोक्याला हात लावलाय, बाई पुण्यासारखंच झालं म्हणजे आपलं. मला बाई म्हणते सगळ्या महिला, पुण्यात असंच झालं. आणि मग एकामेकीला म्हणायला लागले, अगं मग तुला काय तो का नाही ध्यान केलं, मग तेव्हा का नाही आठवण केली, कशाला आलो असतो आपण एवढ्या जणी. मग काय म्हणलं, आता राहू दे, आपल्या भाकरी आणल्या ते जेवूया आपण, सकाळ बघू आता काय आपल्याला इथे जायचं पण रस्ता माहीत नाही मुंबईवरून पुण्याला जायला, आणि कसं जायचं हे पण माहीत नाही, पण त्या गाडीला बसायचं माहीत नाही. मग साहेबांना विचारू आपण, आम्हाला बसवून द्या, आम्ही आमचं घरी जातो. आणि तिथं 12 दिवसाचं एक्झिबिशन असतं मुंबईला. मग संध्याकाळी जेवण केल्यानंतर मी महिलांना सवय असते 2 रुपये कुठं बाहेर चालल्या का 2 रुपये जास्त असणार त्यांच्यापाशी, की आपली काटकसरीची सवयच आहे महिलांना. मग त्यांना जेवण खाणं झालं, म्हणलं आपण तिथं कपडे ही मुंबईला स्वस्त भेटतात. त्या म्हणल्या लगेच एक जण म्हणली, मी 500 रुपये आणलेली आहेत पोरांना कपडे नाही. मग ते अंदाज घेतला मी, आणि ही अंदाजाची सवय खूप आहे मला. तुमच्या गेटमधून एंट्री केली ना तर तिथून काय दिसलं ही घेऊन जायचं हे डोक्यात आपल्या, हे सवय खूप आहे मला. म्हणजे कशी साडी घातली महिलांनी, किती सोनं घातलं, किंवा कशी 4 व्हीलर होती ह्याच्याकडे लक्ष नसतं माझं. पण गेटमधून कुठल्या ऑफिसला एंट्री करताना काय इथं कुठलं झाड लावलेलं आहे, इथं लावल्यानंतर कसं दिसत, याला कुठं काय केल्याने शो येईल, हे डोक्यात असतं. आणि मग ते 500 रुपयाचा अंदाज लागल्यावर सगळ्यांचे पैसे जमा केले, सगळे टोटल मसाल्याची ह्याची धरून 6000 झाले आमच्या. 6000 झाल्या म्हणलं आता काय अख्खी मुंबई खरेदी करू शकतो आपण. मग आणि मग महिलांना जेवण खावा घातलं आणि झोपवलं. लिलावती समोरच बस स्टॉप आहे, पोलीस चौकीजवळ, आणि ती डायरेक्ट वाशीला गाडी येते बस. रात्री 2 वाजता उठले गेले बसला गेल्यानंतर वाशीला गेले. मला वाशीला मार्केट असतं माहिती होतं? हा माहिती होतं, तिकडून ट्रकवाले जायचे ना, शेतकऱ्याचा माल वाशी मार्केटला चाललाय हे माहित होतं. मग ती माहित नव्हतं तिथं किती किलोने विकतं का ट्रकने विकतं हे माहित नाही, फक्त शेतकऱ्याचा माल वाशी मार्केटला जायचं म्हणलं आम्हाला कोबी फुलावर ही गाडी भरून द्यावं लागायची संध्याकाळी. कधी 1-1.5 तास तिथं ती शेतकऱ्याची गाडी भरून, आता माल काढलाय म्हणलं तो भरून द्यावा लागायचा, मजूर गेल्यावर कोण भरणार आहे. बरोबर. मग ते माहित होतं. मग गेले वाशीला गेले 1 तास पूर्ण सगळ्या मार्केटला फिरले, पण काहीच कळाना काय घ्यायचं. म्हणजे कधी बाजारातच जात नाही मी, आज पण नाही जात बाजारात. मग काय करायचं, माझ्यासारखाच एक सोलापूरचा शेतकरी होता, मक्याची कणसं आणली, स्वीटकॉर्न मका 75 शुगर, आणि जवळजवळ 12-15 पोती कणसं घेऊन आलेलं. ती कणसं दिवसा मोडले उन्हामध्ये, ते सुकल्या गेले पोत्यात भरलं, त्याचं वरचं 1-1 पालट. मग गेले तर सगळीकडे. मग म्हणलं दादा कणसं कसे आहेत, म्हणजे 3 रुपये किलो. म्हणलं 2.5 द्या ना. तर म्हणला बाई मी कालपासून इथं म्हणला काय सांगायचंय, पहिल्यांदाच मार्केटला आलोय. मग त्यांनी ते सांगितलं. मी म्हणलं दादा आम्ही पण पहिल्यांदा मुंबईला आलोय, पहिली कधी मुंबई बघितली नाही, आता आलोय. तर असं आहे म्हणलं, आमचा 10 किलो मसाला संपून गेला, आणि आमच्या 7-8 महिला आहेत, आम्हाला आता खाण्याचं मुश्किल आहे, माघारी जायचं माहीत नाही. म्हणले ठीक आहे 2.5 रुपये किलोनी देतो म्हणले. मग किलोत किती बसतात, आणि मोठे घेतले 3 बसत्यात, छोटे घेतले तर 4 बसत्यात. आणि हे बोलल्यावर ते शेतकरी म्हणला तुमच्याकडे पैसे किती आहेत. म्हणलं पैसे माझ्याकडे 6000 आहेत, पण मला 400-500 रुपये राहिले पाहिजे, आणि न्यायचे म्हणल्यावर गाडी पण करावं लागेल. चालतंय म्हणलं. मग केले ते 14 पोते कणस त्या पैशात बसले, 5300 रुपयात 14 पोते कणस बसले. 2 काळ्या पिवळ्या टॅक्सी केल्या, त्याच्यावर कणसाची पोते ती शेतकरी चढवू लागला, ती घेतलं आणि गेले. मी तिथं गेले तर पहाटे 4:30-5 वाजल्या होत्या, कारण गावाकडच्या महिला 4 वाजता शेण करून झाडझूड करायला उठायची सवय. आणि मग गेल्यानंतर पोते बघितले, 1 जण आली लगेच बाहेर आली, काय आणलं म्हणलं मकाची कणसं. तर दुसरी आली, ती म्हणली अरे देवा म्हणले ही कशाला आणायचं. म्हणजे मार्केटमध्ये किती फिरलो हे काय घेणं देणं नाही. अरे देवा म्हणले कशाला आणायचं. मी म्हणलं का, म्हणजे ह्याला नाही लाकडं, ह्याला नाही कोळसा, ह्याला नाही घमेलं,
ही तर सगळं कपडे हाताळलेले, ही कसं भाजायचं, कसं विकायचं, कसं म्हणजे आम्हाला फक्त कणीस भाजूनच विकल्या जातं एवढं माहिती मार्केटमध्ये. बाकीचं माहित नाही काही कच्चं विकल्या जातं किंवा काय कच्चं पण घरी नेऊन भाजून खाते हे काहीच माहित नाही. ते तसं म्हणल्यावर मग मी ते चला म्हणलं आपण चहा पिऊ. त्यांना बाहेर नेलं, चहा पाजला आणि धरा म्हणलं दोघी पोते धरले, स्टॉलवर नेले. म्हणलं एक जण वता खाली, एक जणीला म्हणलं ते वरचं सुकलेलं का पांटई त्याचं काढून टाका, दुसरीला म्हणलं त्याचा देठ छलून टाक चाकून. ती देठ कापून टाकला आणि 3-3 कंस असे फ्रेश ठेवा, खिडकी असते ते अजिबात ठेवू नका. 3-3 कंस मांडा, त्याच्यावर थोडंसं पाणी मांडा आणि पाणी मारा आणि एक कणीस आहे ते सोलून इथं घ्या आणि 2च दाणे सोलून द्यायचे. 75 शुगर शिटको नाही, टेस्ट करायला द्यायचं. अरे बाबा, असं टेबलपाशी उभी केली. अशी उभी केली 10 दिवसात 74,000ची मका विकली. अरे बापरे, 10 दिवसात 74,000ची मका विकली. त्याच्यानंतर महालक्ष्मी सरसला परत दुसऱ्या बोलवलं. आता आपल्या वेळेच्या अभावी पण मग आपल्याला आता हे जे झालं सगळं तेव्हा तुम्ही ह्या 13च्या 13 जणी होत्या तुमच्या बरोबर. हो. मग त्याच्यात वाढ होत होती का? नंतर मग आता ही मुंबई झाली ना आमची. हा. मुंबई झाली मग ती 74,000ची मका विकली. मग त्यांची 500 घेतले होते तिला 1000 दिले, 200 घेतले होते तिला 500 दिले. असं सगळे पैसे घेऊन 11व्या दिवशी महालक्ष्मी दर्शन करायला नेले. हाजी आली, महालक्ष्मी, आपली मम्मादेवी आणि ती दर्शन करून मग सगळ्यांना 13 जणीच्या घरी बसता बांधून मुंबई द्यायला. पावली तुम्हाला. हा, 13 जणीला कपडे म्हणजे घरी होत्या ना त्यांना पण कपडे घेऊन गेलो त्यांच्या मुलाबाळांना. आणि मग तेव्हापासून मला पण अशी सवय झाली, दिवाळी असली की ज्या मार्केटमधून मी माल उचलली, मिरची, धना, सौदा, तर हिथून प्रत्येकाच्या घरात, जिच्या घरात 10 माणसं असतील तिला 10 किलो बेसन हे सगळं दिवाळीचं सगळा किराणा बनवून द्यायचा. अरे वा. आणि आज पण मी बारामती मोता साडी सेंटर त्यांच्याकडं हे आता जवळजवळ आपल्या 200-250 महिला आहेत, त्यांना एक साईज साडी तिथूनच मागवल्या जाते. आणि म्हणजे जे काय असेल ते प्रत्येकीच्या मुलींची लग्न असले तर त्यांच्यासाठी झाल भांडे द्यायचे, तर ती सगळ्याला सारखे द्यायची, म्हणजे ती एकाच दुकानात पोचलायची, ती ऑर्डर द्यायची. बाकी मी तुळजाभवानीची 3.25 फुटाची मूर्ती स्थापित केली तिथं, म्हणजे स्थापना केली मूर्तीची. आणि प्रत्येक महिलेने मंदिरात जायचं, दर्शन करायचं, हळदी कुंकू लावायचं आणि मसाल्यात प्रवेश करायचा. म्हणजे टिकली वापरल्या जात नाही. तर आपल्या गावाकडं बिहारचे लोक आलेले आहेत, 1 किलो खारीची 4 पाऊच 5 पाऊच बांधतात आणि ती 20-20 रुपयाला विकतात. त्यांच्याकडे काय असतं, जागा असती, गाडी असती, काहीच नसतं. मग आपण पण तसा व्यवसाय करायचा. मग आम्ही ते दादरला त्या पिशवीवर, एका पिशवीवर बॅनर ठेवायचा असा आणि त्याच्यावर 4 पॅकेट मसाले ठेवायचे. असं करत करत मग बिग बाजार 2007 मध्ये सिलेक्ट झाला. बिग बाजारला 8 मसाले सिलेक्ट झाले. पहिलीच ऑर्डर 2,60,000ची आली आपल्याला. बर. आणि तिथून पुढं मग 19 मसाले जवळजवळ 22 मॉलला मुंबईमध्ये चालू झाले. तर महिन्याचे 7 ते 8 लाखाचा टर्नओव्हर महिन्याला होता. आणि त्याच्यात मग सगळे लायसन्स घ्यावं लागले. मग APCSI, स्टेट मार्क, परत SSI, परत धूर प्रदूषण लायसन्स, परत GS1 घेतला, बारकोड घेतला. म्हणजे हे सगळे जे लायसन्स बायकाच तुमच्या दारी येत असतील. हो येतं. आणि नंतर मग आता इम्पोर्ट एक्सपोर्ट पण लायसन्स घेतलं, पायसेस बोर्डचं पण झालेलं आहे. आणि आत्ता सध्याला 2012 मध्ये 20 गुंठे जागा महाराष्ट्र शासनाची घेतली विकत, कब्जेदार सदरी घेतली. ते NA प्लॉट केला 20 गुंठ्यावरती. आज फॅक्टरी आहे आपली आणि 100चा इलेक्ट्रिक DP आहे, पाणी स्वतःचं आहे, रस्ता स्वतःचा आहे. आणि परदेशात कुठे कुठे एक्सपोर्ट होतो आता? परदेशात लंडनला होतोय, सिंगापूर होतोय. आपले इथलेच 3 दातार आहेत सिंगापूर, जवळजवळ 1.5 वर्ष झाले त्यांच्याकडे माल जातोय आपला. परत जर्मनीला जातोय, कारण जर्मनीच्या चान्सलर 2009 मध्ये मला त्यांनी ह्याला नाबार्डनी बांद्र्याला बोलवलं होतं, नाबार्ड बँक. आणि तिथं जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल त्यांनी भेट दिलेली आहे आपल्या गटाला. परत त्याच्यानंतर आसामच्या स्पीकर चक्रनारायण
त्यांनी पण भेट दिलेली आहे. नाबार्डने परत आपला मसाला ताज हॉटेलला डिस्प्ले केलेला आहे. सहकार मंत्र्यांनी पंजाब चंदीगडला डिस्प्ले केला, तिकडं पण चालू आहे. परत कॉप शॉपला बी सहकार संकुलन मार्फत चालू आहे. परत म्हणजे असं जम्मू काश्मीर, हरियाणा, गुरगाव, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, परत धर्मशाला म्हणजे बिग बाजारमधून मसाले गेले होते आणि प्रत्येक मसाल्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्वतः माझाच आहे त्याच्यावरती. कारण महिला अडाणी आहेत, त्यांना थोडं बोलण्याचं समज नाही, मराठी भाषा आहे, सहज जरी बोललं तरी ते हे होते, त्याच्यासाठी माझा नंबर आहे. तर ते धर्मशालेतून फोन आला होता, चहा मसाला आणि मटन मसाला पाहिजे. अरे वा. आणि त्यांनी तिकडून फोन केला मला पण. मी धर्मशालेतून बोलतो. मी म्हणलं आता धर्मशाळा, आमची धर्मशाळा आहे तर यांची धर्मशाळा काय करायची आता. आणि मग थोड्या वेळ समजून घेतलं, म्हणजे हिंदी बोलते, धर्मशाळेतून बोलते, हिंदी बोलते. मग परत म्हणलं सर मुझे समझ में नहीं आया. ते म्हणे हाँ कमला जी हम धर्मशाला ये डिस्ट्रिक्ट है इधर से बोल रहे. म्हणलं बोला ना सर. मग त्यांनी सांगितलं आम्हाला मसाले पाहिजे, तुम्ही धर्मशालेला पाठवून द्या, जिल्हा आहे जिथं कुरिअरनी पाठवा, मग आम्ही तिथून पिकअप करतो. मग तिकडं पण आपले मसाले जातात. आणि बिग बाजारच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, बाहेर महाराष्ट्रभर बी चालू आहेत मसाले आपले. अजूनही तुम्ही गुगलवर जर सर्च केला तर अंबिका मसाले कमलताईंच्याच नावाने ते जास्त फेमस आहे. त्यांनी ब्रँड्सचे प्रॉडक्ट दाखवायला आणलेली आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही कधीही बिग बाजारमध्ये गेलात किंवा कुठे गेलात तर अंबिका मसाले नक्की हे करा. आपण ते प्रॉडक्ट्स दाखवूनच आपण जीवन उत्सवाचं उद्घाटन झालं असं आपण आता जाहीर करणार आहोत. कारण आपण दरवर्षी ज्या प्रकारे इथे विक्री आणि प्रदर्शनाचे स्टॉल्स लावतो, तर यावर्षी कोविडच्या निर्बंधांमुळे ते स्टॉल्स लावू शकत नाही होत. त्यामुळे दरवेळी इथं होणारी चहलपहल, मस्ती, मजा, एकमेकांना भेटणं हे आपण सगळेच जण खूप मिस करतो. तर त्याची उणीव आपण आज ऑनलाईन भरून काढूया. मी ते प्रॉडक्ट्स हे करून ते उद्घाटन झालं असं जाहीर करतील. मी माईक देते, तू बोल. त्यांना दाखवता येईल की बोलता ते ना समोर कॅमेरा लावला ना, तर असं समोर दाखवा ते. तर हे आपले अंबिका मसाले पूर्ण भारतभर म्हणलं मिळू शकतात. आणि बिग बाजार, ऑनलाईन मार्केटिंग पण करतो आपण, ऑनलाईन पण मिळतील तुम्हाला, घरपोच मिळतील. फक्त अंबिका मसाले जे आहे ते पाठीमागून माझा फोटो पण आहे त्याच्यावरती, कमलताई परदेशी. आणि मसाला क्वीन म्हणून त्यांचं नाव आहे त्याच्यावर. तर हा ब्रँड म्हणजे आता ABP माझ्याच्या कट्ट्यावरती माझी मुलाखत झाली मागच्या 2 महिन्यात, तेव्हा बऱ्याच लोकांनी ब्रँडसाठी कमलताई तुमचा फोटो पाहिजे म्हणले. तर मग महिला म्हणल्या आपल्याला फोटो मागायला येतात तर मग आपणच का आपल्या मसाल्यावर टाकत नाही. तेव्हा मग त्यांनी हा फोटो पण छापलेला आहे मसाल्यावरती. तर अंबिका, ओरिजिनल अंबिका महिला बचत गटाचा जर ब्रँड ओळखायचा असेल तर त्याच्यावरती कमलताई परदेशी फोटो आहे. तर म्हणजे गुरगावच्या छोट्याशा गावापासून सुरू झालेला हा अंबिका मसाल्यांचा प्रवास आज जर्मनी, सिंगापूर पर्यंत पोहोचला आहे. हे आपण जीवन उत्सवामध्ये आपण जे म्हणत असतो की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, पर्यावरणपूरक गोष्टी या कायम महाग आणि सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांना परवडणार नाहीत अशाच नसून सर्वसामान्यांना परवडतात आणि सर्वसामान्यांमधनंच एखादी असामान्य व्यक्ती निघू शकते, हे आपण आज कमलताईंच्या उदाहरणातून शिकलो. कमलताई, इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून तुमच्याशी बोलायचं आहे पण आपल्याला स्क्रीनची वेळ तेवढीच असल्यामुळे आपण आता इथे थांबूया. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की जीवन उत्सव आणि लोकशाही उत्सवच्या रोजच्या ऑनलाईन कार्यक्रमात
जरूर सहभागी व्हा. आम्ही रोज एक एक लिंक पाठवत जाऊ. पासवर्ड आणि ईमेल लिंक मीटिंग ID सेमच असणार आहे. त्यामुळे तुम्ही तो एकदा लक्षात ठेवलात तर आमच्या 4 दिवसांच्या कार्यक्रमांना तुम्ही नक्की सहभागी होऊ शकाल. पुन्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ऑनलाईन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.